नमस्कार मित्रांनो, आज 15 जुलै 2025 आपल्या काउन्सिलिंग संबंधी जे पण 24 तासातील लेटेस्ट अपडेट आहेत तर ते आपण बघतोय। पहिला अपडेट की ज्याची वाट आतुरतेने सध्या PWD व्हेरिफिकेशन वाले स्टुडंट करतायत, तर त्या संबंधी PWD संबंधी कुठलीही नोटीस आतापर्यंत आलेली नाही। आज 15 जुलै 2025 पर्यंत कुठलीही नोटीस त्यांनी पब्लिश केलेली नाही। जेव्हा पण ही नोटीस येईल तर तेव्हा एक अपडेटेड व्हिडिओ आपण बनवूया। तुम्ही जिजाऊ अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे अपडेट राहणार नाहीत बाकी। यानंतर सर्वात महत्त्वाचा अपडेट, ऑल इंडिया कोटा जो आहे आपला MCC MBBS BDS गव्हर्नमेंट कॉलेज 15% सीट्स, एम्स जिपमर, त्यानंतर MBBS BDS च्या डीम्ड कॉलेजेसच्या 100% सीट्स, तर यांचं शेड्यूल पब्लिश झालेलं आहे। ऑल इंडिया सोबत स्टेटचं शेड्यूल सुद्धा एक टेंटेटिव्ह त्याच वेबसाईटवर पब्लिश झालेलं आपल्याला दिसतं। त्या तारखांमध्ये थोडाफार बदल आपलं स्टेट करू शकतं, पण त्या दरम्यानच आपल्या सुद्धा डेट येऊ शकतात। आता ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं, तर या संबंधी एक सविस्तर व्हिडिओ आपल्या जिजाऊ अकॅडमीला या 2 दिवसापूर्वीच अपलोड केलेला आहे, तर तो नक्की तुम्ही बघून घ्याल। म्हणजे तुम्हाला जर MBBS BDS ऑल इंडिया मधून करायचं असेल तर त्यामध्ये तुमचा स्कोअर बसतोय का, आपण त्या बजेटमध्ये बसतोय का, तर याचा तुम्हाला अंदाज येईल। यानंतर सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे की कर्नाटक राज्यानं आपलं जे रजिस्ट्रेशन होतं तर ते यापूर्वी सुरू केलेलं होतं 2-3 दिवसापूर्वी। तुम्हाला जर कर्नाटक महाराष्ट्रासोबत प्लॅन करायचा असेल तर अजून एकदा एक सुवर्ण संधी कर्नाटक राज्यानं आपल्या स्टुडंटसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। काल एक नोटीस आली कर्नाटकची की ज्यामध्ये 17 तारखेपर्यंत परत एकदा कर्नाटकचे रजिस्ट्रेशन ते रिओपन करतायत, यानंतर संधी मिळणार नाही असं त्या नोटीसमध्ये सुद्धा दिलेलं आहे। तर त्यामुळे तुमचा आता निर्णय पाहिजे, तुम्ही जर 300 मार्काच्या आतमध्ये असाल तर तुम्ही कर्नाटक राज्य BMS साठी हाताशी ठेवायचा जर तुमचा विचार असेल तर रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवा। जर जिजाऊ अकॅडमी कर्नाटक BMS काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर फक्त आम्हाला कर्नाटक BMS असा मेसेज करा, आमच्या काउन्सिलिंग फीचे डिटेल्स तुम्हाला पाठवले जातील, त्यानंतर तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करण्याचा विचार करू शकता। सगळे जे पण समजा रजिस्ट्रेशन वगैरे आहे तर ते सर्व गाईड आम्ही करतो अगदी कॉलेज जॉईनिंग पर्यंत। यानंतर जर तुम्हाला कर्नाटकमध्ये MBBS जरी करायचं असेल तरी हेच अपडेट तुमच्या कामाचं आहे, आता रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं की जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघतायत की सर महाराष्ट्र स्टेट कोटा संबंधी नेमकं कोणतं अपडेट आहे का, महाराष्ट्र संबंधी अजून कुठलंही अपडेट आपल्या CET सेलच्या वेबसाईटवर आज रोजी उपलब्ध नाही। जेव्हा पण ते येईल तर लेटेस्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला ते कळवेन, पण यासाठी तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ बघत चला जेणेकरून आपलं काही अपडेट राहायला नको। तुम्ही जर समजा तुमचं काउन्सिलिंग स्वतः जरी करत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, कुठे जॉईन झालेले नसाल तरी सुद्धा काही अडचण नाही, पण 4 ते 5 गोष्टी ज्या पाळाव्या लागतात स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करताना, तर त्याबद्दल नंतर आपण डिस्कस करू एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। यानंतर सर्वात जे कमी कट ऑफ जाणारं MBBS वाला स्टेट आहे किंवा जिकडे महाराष्ट्रीयन मुलं जातात जास्तीत जास्त MBBS साठी, या 2020, 21, 22 पासून आपल्या मुलांचा ट्रेंड UP ला वाढलेला आहे, UP MBBS। तर त्यांनी आपलं इन्फॉर्मेशन बुलेटिन रिलीज केलेलं आहे, शेड्यूल सुद्धा ते लवकरच पब्लिश करतील, पण त्यासाठी थोडी अगोदर आपली तयारी असायला पाहिजे। तर त्यामुळे तुम्ही जर कुठं UP MBBS जॉईन केलेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला कुठं जॉईन करायचं असेल जिजाऊ अकॅडमीच नाही तर कोणत्याही ठिकाणी, तर आता मित्रांनो UP MBBS कुठंतरी जॉईन करण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि UP MBBS कुठंतरी लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण UP MBBS मध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कॉलेज जॉईनिंग पर्यंत ज्या पण अडचणी येतात तर त्या आपल्याला माहिती नसतात आणि वेळेवर मग ती प्रक्रिया खूप त्रासदायक होते आणि नंतर वेळेवर तुमचं काउन्सिलिंग कोणी जॉईन करून घेणार पण नाही, कारण तुमची एक मोठी चूक तुमचं पूर्ण वर्ष वाया पण गमवू शकते, रिपीटची वेळ येऊ शकते। तर त्यामुळं UP MBBS तुम्ही जर जॉईन नसाल कुठं तर कुठेतरी जॉईन व्हा, जिजाऊ अकॅडमी जॉईन करा असं माझं मुळीच म्हणणं नाही। बघा आता यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की सर MP जो कोर्टाचा निर्णय आहे तर त्याचा नेमकं काय झालं, तर तुम्हाला पण माहिती आहे अपडेटेड व्हिडिओज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला YouTubeवर दिसतायत की सगळं कॅन्सल झालेलं आहे, ते की ज्यांनी त्या ठिकाणी केस दिलेली होती, दाखल केलेली होती, तर त्यांची रिनीट कॅन्सल झालेली आहे आणि त्यांचा रिझल्ट नव्यानं पब्लिश होणार आहे। आता यामध्ये आपल्या रिझल्टवर काही इफेक्ट होईल का, तर मुळीच नाही, त्याची काळजी करू नका। आता हे सगळे 24 तासातील जे अपडेट्स आहेत तर मी ते तुम्हाला रेग्युलरली देतोय, पण तुमचं एकच काम आहे की आपल्या अकॅडमीला सबस्क्राईब बटनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करणं किंवा व्हिडिओला लाईक करणं। तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला तर पुढचे अपडेट ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचतात, जसा व्हिडिओ अपलोड होईल तसं तुम्हाला ते नोटिफिकेशन मध्ये दिसेल जर तुम्ही लाईक केलेलं असेल तर।
आता अजून आपल्याकडं अपडेटेड काय पाहिजे, अपडेटेड गोष्टी नेमक्या कोणत्या या 24 तासातील सर्वात महत्वाचे की तुमचे डॉक्युमेंट्स अपडेटेड ठेवा. या 24 तासातील जे पण अपडेट्स आहेत मी तर ते तुम्हाला देऊनच राहिलो, पण तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट ठेवा. ऍडमिशन प्रक्रियेमध्ये ते खूप महत्वाचे आहे. ऍडमिशन जास्तीत जास्त ज्या कॅन्सल होतात तर त्या डॉक्युमेंट्समुळे कॅन्सल होतात. तर त्यामुळे कॅटेगरीसाठी लागणारे आपले डॉक्युमेंट्स कोणते, त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स आहेत का, त्यामध्ये काही जन्मतारखेत बदल आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी एकदा चेक करा आणि ते डॉक्युमेंट्स अपडेट ठेवा. आता आम्हाला जे जॉईन स्टुडंट आहे तर त्यांचे सगळे आम्ही डॉक्युमेंट्स जे तर ते व्हिडिओजद्वारे त्यांना व्हिडिओ शेअर करून कसे डॉक्युमेंट्स चेक करावे तर हे सगळं अपडेट दिलेलं आहे. आणि त्यांचे जे पण समजा प्रॉब्लेम्स आहे तर त्यांचं सोल्युशन पण त्यांना आम्ही दिलेलं आहे. जिजाऊ अकॅडमी ऑफिसला व्हिजिट कृपया करू नका, कारण आमचे महाराष्ट्र स्टेटचे रजिस्ट्रेशन कम्प्लिटली क्लोज झालेले आहे. अकॅडमीला व्हिजिट करून जॉईन करतो सर असं बंदच आहे. पण जर समजा तुम्हाला तसं जॉईन करायचं असेल की सर आम्ही मेसेज करतो आम्हाला QR सेंड करा, तर तसे काही रजिस्ट्रेशन अजून आमच्याकडनं पॉसिबल होऊ शकतात. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ शकता. तुम्हाला जर समजा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरला सेंड QR असा एक मेसेज करा. तुमचा स्कोअर बघून तुम्हाला तो QR पाठवला जाईल. स्कोअर टाकायला विसरू नका, कॅटेगरी टाका आणि कोणता कोर्स करायचा तर हे सुद्धा टाका, म्हणजे तुम्हाला QR शेअर करायला आम्हाला थोडं सोपं होईल. ओके, आज आपण थांबूया. बाय.